नमस्कार. आज मी बनवणार आहे इडलिंबूचे लोणचे. तर मी तुम्हाला लिंबू दाखवते. 1 किलोचे हे एकच लिंबू आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या साईजचे आहे आणि मस्त आहे. कोल्हापूरवरून आणलेले आहे. मी पण हे पहिल्यांदाच बघितलं आहे. तर हे छान मी व्यवस्थित पहिले धुवून घेतलं आहे आणि आता पूर्ण हे पुसून घेणार आहे. याच्यावर काहीच पाणी राहायला नको, म्हणजे आपलं लोणचं अगदी छान व्यवस्थित बनेल. तर बघूया कसं काय आहे ते लिंबू. मी पण बघितलेलं नव्हतं ना, पहिल्यांदाच पाहिलं आहे. तर कापून बघते. आधी मी समोरचा आणि पाठीमागचा याचा भाग कट करून घेते आणि तो कट करून झाल्यानंतर मग मी हे मधून कापायला घेते. एकदम थोडं जड जातं आहे, पण कापल्या गेलं आहे. छान एकदम फ्रेश असं आहे आणि मस्त लिंबूचाच एकदम सुगंध आला आहे छान असा. याच्यामधल्या मी बिया पण आता काढून घेणार आहे, म्हणजे पुढे मला झाड वगैरे लावायचं असलं तर मी बघेल लावून लागते की काय. तर छान आहे आणि तुम्हाला पण दाखवेल. झाडं लागलंच तर मग कशा प्रकारे लागते काय ते. आता याचे छोटे छोटे मी काप करून घेणार आहे. मी हे तिखट मसाला लावून तिखटवालं बनवणार आहे. तुम्हाला जर लागलं तर तुम्ही हे गोड पण बनवू शकता. मसाला रात्रीचा लावून ठेवायचा आणि सकाळी उठल्यानंतर मग ते साखर घालून 10 मिनिटे शिजवून घ्यायचं. तर मी आता त्याच्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि 4 चम्मच मी यामध्ये नमक घातलं आहे. हे सगळं नमक व्यवस्थित पहिले मी मिक्स करून घेणार आहे. कापल्यानंतर काप करायला एकदम लगेच सोपी गेलं आहे, मस्त झाल्या करून. आणि तसंच मी आता 3 चम्मच यामध्ये लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट घातल्यानंतर आता हळद घातली मी 2 चम्मच. हे पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इकडे पाऊस खूप चालू आहे, पावसाचा थोडा आवाज येतो आहे. आणि आता मी थोडासा याच्यामध्ये हिंग घातला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी आता असंच हे रात्रभर झाकून ठेवणार आहे आणि सकाळी उठून डब्यात भरून ठेवणार, म्हणजे ते छान मुरेल. तुम्हाला जर लागलं तर मुरल्यानंतर तुम्ही साखर घालून 1 वाटी साखर घालून 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आणि थंड झाल्यावर भरून ठेवायचं. आंबट गोड तिखट खूप छान असं बनेल. पुन्हा भेटूया एका रेसिपी बरोबर. बाय.